नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. करंजाडेमधील पाणी प्रश्नी आमदार महेश बालदी यांची गुरुवारी सिडको भवनात MD विजय सिंघल आणि पाणी पुरवठा अधिकारी श्री मोळ यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत करंजाडेमधील पाण्याची समस्या निकाली काढा, अन्यथा पावसाळी अधिवेशनात मलाच आपल्या विरोधात मोर्चा काढावा लागेल असा इशारा दिला. या बैठकीला करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, भाजपचे विभागीय अध्यक्ष समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिडकोचे MD सिंघल आणि पाणी पुरवठा अधिकारी श्री मोळ यांनी या 4 दिवसात बकरी ईद झाल्यानंतर वरून आलेल्या लाईनमधून तुम्हाला पाण्याचा सप्लाय सुरू करतो, जेणेकरून करंजाडे नोडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही असे आश्वासन दिले. MJPच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा नवीन लाईनवरून सप्लाय चालू करण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच करंजाडे पुनर्वसन नोडमधील रहिवाशांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. येत्या सोमवारी येणाऱ्या बकरी ईद सण उत्साहपूर्ण आणि शांततेत साजरा होण्याकरिता नियोजन करण्याच्या हेतूने महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. 17 ते 19 जूनपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून कुर्बानी देण्याची प्रथा आहे. याकरिता तात्पुरते कत्तलखाने उभारण्याकरिता परवानगी घेणे आवश्यक असते. नागरिकांनी परवानगीसाठी अर्ज करतेवेळी सोसायटी आणि पोलीस विभागाचे ना हरकत पत्र देणे आवश्यक आहे. याचबरोबर यावर्षी पशुसंवर्धन खात्याकडून टॅग केलेल्या मोठ्या प्रमाणाचे बळी देण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन कोकण विभागाचे सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी सांगितले. यावेळी लवकरात लवकर नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज करून परवानगी घ्यावी असे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले. या बैठकीला पशुसंवर्धन कोकण विभागाचे सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, उपायुक्त वैभव विधाते, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भगवान गीते, तळोजाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह अधिकारी आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पनवेल शहरातील जुने कोर्ट परिसरात तालुका विधी सेवा समिती वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य म्हणून वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी आपल्या मनोगतात निसर्गाचा समतोल राखणे ही आपली जबाबदारी आहे आणि यासाठी आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि त्यांची जपवणूक केली पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाला पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, खजिनदार ॲडव्होकेट धनराज तोकडे, ऑडिटर ॲडव्होकेट विशाल मुंडकर, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट प्रगती माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेचे सभासद धनंजय मदन, किशोर म्हात्रे, सुरेश रिसपूर, विजय कोल्हे, संजय कुमठेकर, प्रवीण देशपांडे, आबा गोडबोले, धनंजय पाटील, शेखर तरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पनवेलमधील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात 6,300 हेक्टरवर भात शेती केली जाणार आहे. पनवेल तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याने जमिनींना सोन्याचे भाव प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दरवर्षी झपाट्याने कमी होत आहे. मात्र असे असले तरी बहुतांश शेतकरी आपल्या परंपरागत शेती व्यवसाय करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे, पार, धुरे, दुरुस्ती करणे, शेतीची सफाई करण्याची कामे जवळपास संपवली होती. मृग नक्षत्र लागले की पन्हे टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकऱ्यांना पन्हे टाकण्यासाठी जमिनीची नांगरणी करणे आवश्यक असते. अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत असतो. मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी अशी अपेक्षा करत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकऱ्यांची कामे सुरू झाली.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तळोजा येथे छापा टाकून एकूण 1,13,90,000 रुपये किमतीचा गांजा, वाहन आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला। महिंद्रा कंपनीच्या XUV गाडीत आरोपी आरिफ जाकीर शेख आणि परवेज बाबू अली शेख यांच्या ताबे कब्जात 414 किलो गांजाचा साठा आढळला। या गुन्ह्यात आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे। देखभाल दुरुस्तीसाठी 2 महिने विश्रांती घेतल्यानंतर पनवेल महापालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पुन्हा जोमाने सुरू होणार आहे। 55 लाख रुपये खर्च करून नाट्यगृहाच्या रंगमंचाला नवी झळाळी मिळाली आहे। 11 वर्षांपूर्वी नाट्यगृह बांधल्यानंतर पहिल्याच पावसात नाट्यगृहाला गळती लागली होती। रंगमंचावरील भागातून पाणी पडल्यामुळे सुरुवातीलाच रंगमंचाची अवस्था वाईट झाली होती। पनवेल महापालिका क्षेत्रातच नव्हे तर कर्जत, पेण, पनवेल आणि उरण या 4 तालुक्यात नाट्यगृह नसल्यामुळे अनेक नाट्यरसिक पनवेलला येत असतात। नाट्यगृहात नाट्यप्रयोगांसह अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतात। नाट्य कलाकारांनी याबाबत तक्रारी पनवेलच्या पालिका आयुक्तांकडे केल्या होत्या। या तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी नाट्यगृह दुरुस्तीचा निर्णय घेतला होता। राज्यातील सर्वात अनुभवी कंपनीला हे काम दिले होते। मार्च महिन्यात बंद करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे काम 2 महिने सुरू होते। आता नाट्यगृहातील रंगमंचाचे पूर्णपणे नूतनीकरण केले आहे। सर्व विंगा बदलून नव्या विंग संगीत संयोजनासाठी असलेले पीठ झाकण्यात आले असून आवश्यक असेल तेव्हाच ते उघडण्यासाठी समोरून दरवाजा करण्यात आला आहे। प्रेक्षक खुर्च्यांना नंबर नसल्यामुळे प्रेक्षकांना आपली आरक्षित खुर्ची शोधणे अवघड जात होते। त्यामुळे प्रत्येक खुर्चीला नंबर टाकण्यात आला आहे। 16 जूनपासून हे नाट्यगृह सर्वांसाठी खुले होणार आहे। काही दिवसात नाटकांच्या बुकिंगलाही सुरुवात होणार आहे। पनवेल येथील लक्ष्मी आई चॅरिटेबल ट्रस्ट आणि चिरनेर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गावातील श्रीराम मंदिरात मोफत डोळे आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर विनोद पाचघरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण टीमने सुमारे 100हून अधिक जणांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली। तसेच रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले। तर 12 रुग्णांवर चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल येथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली। शिबिरासाठी चिरनेर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला। यानंतर दुपारी 3 पर्यंत इतर कुणाचाही उमेदवारी अर्ज न केल्याने पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली। त्यात बहुमत मिळवलेल्या भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले। राज्यसभेचे 10 खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यसभा सचिवालयाने 7 राज्यातील 10 जागांवर लवकरच निवडणूक होणार असल्याचे अधिसूचित केले आहे। निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत, पण राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचीही एक जागा रिक्त होती। त्यामुळे या जागेवर कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। याबाबत बैठक घेऊन सुनेत्रा पवारांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील विधान भवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। विधिमंडळात महायुतीच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने राज्यसभेच्या या जागेसाठी महाविकास आघाडीकडून कोणीही अर्ज केलेला नाही। त्यामुळे पवार खासदारपदी बिनविरोध निवडून आल्या।